कांग्रेस नेता यशोमती ठाकुर मेलघाट के दौरे पर है। इस बीच मेलघाट में सरकार पागलों की तरह काम कर रही है, ऐसी आलोचना यशोमती ठाकुर ने की है। इथे आम्ही आलेलो आहे कारण प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला निर्देश दिले की तुम्ही दुष्काळची परिस्थिती आहे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांना अजिबात कशाचंच टेन्शन हे लोक घेत नाही आहेत। वस्तुस्थिती आहे की इलेक्शन झालेत आणि त्याच्यानंतर ही जी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पडली, जलजीवनची कामं महाविकास आघाडी असताना मंजूर केले ते इनकम्प्लीट ठेवलेले आहेत। आत्ता आपण एका हँडपंप जवळ उभे आहोत। या हँडपंप झाला दीड आठवडा झाला हा हँडपंप बंद आहे आणि इलेक्ट्रिसिटी पोचत नाही, तर पाणी पुरवठा योजना किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण अडचण मोठ्या प्रमाणात जाते आहेत। मेळघाटमध्ये काही पाणी टंचाईचे जे विषय आहेत ते कृत्रिम निर्माण केलेले आहेत। सरकार हलगर्जी असल्यामुळे आणि अधिकारी हलगर्जी असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं नाही। एक डेप्टी इंजिनियर इथे येऊन बघत नाही आणि काही ठिकाणी नैसर्गिक रित्या पाणी टंचाई झालेली आहे। ते जर हे ज्या मोठ्या मोठ्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या जर कंप्लीट केल्या तर ते होऊन जाईल, पण नाही, सरकारला काही काम इथं करायचं नाही आहे। सरकार फक्त इथं म्हणजे वेड्यासारखा कारभार या ठिकाणी मेळघाटमध्ये सुरू आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेधच करतो।